सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत। इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्क मधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते। शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% पर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी। दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे। आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा। विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य। पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी। प्रोप्रायटर राजूभाई आजगर। संपर्क 8055810910 आणि 9860785786। सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत जागांबाबत मित्रपक्षांशी चर्चा करा। जर सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा। सर्वांनी एक दिलानं महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा, असं आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी इचलकरंजीतल्या मेळाव्यात बोलताना केलं। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा मंडळ सांस्कृतिक भवन इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचा मेळावा पार पडला। यावेळी नामदार मुश्रीफ यांनी यापूर्वी नगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं घवघवीत यश संपादन करतानाच माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत जाण्याची किमयाही केली आहे। त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीतही यश निश्चित मिळेल। काही जण पक्षातून गेले म्हणून पक्षाची ताकद कमी झाली अशा भ्रमात असतील तर ते चुकीचे ठरतील। इचलकरंजी हे कामगारांचं शहर असून त्यांच्या श्रमाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। शहराला भेडसावणारा पाणी प्रश्न संपवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। कागलच्या धर्तीवर इचलकरंजीतल्या कामगारांना 10,000 स्वप्नातील घरकुल देण्याचा आमचा प्रयत्न राहील। तर लाडक्या बहिणीचे 1,500 रुपयाचे असलेले अनुदान 2,100 करतानाच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ होण्यासाठी अडचणीच्या ठरत असलेल्या तांत्रिक बाबी लवकरच दूर होतील अशी ग्वाही त्यांनी दिली। स्वागत करून प्रास्ताविकात राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे यांनी महानगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। त्यासाठी आम्हाला मुश्रीफ साहेबांनी हिमालयाची ताकद द्यावी असं आवाहन केलं। सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन नासिर अपराधी यांनी केलं। या मेळाव्याला जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लीकर, अमित गाताडे, परवेज गैबान, लतीफ गैबान, विलास गाताडे, बाळासाहेब देशमुख, शामराव कुलकर्णी, राजाराम धारवट, तौफिक मुजावर, राजाराम लोकरे, प्रिया बेडगे, निहाल कलावंत, सलीम शिरगावे, यासीन मुजावर यांसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।